नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आता थोड्याच दिवसामध्ये आषाढी एकादशी येत आहे. तर काही मंडळी वारीला देखील गेलेली आहे आणि बऱ्याच लोकांचे आषाढी एकादशीला उपवास असतात. तर मंडळी, आषाढी एकादश स्पेशल आज आपण उपवासाचे अप्पे बघणार आहोत. तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर प्रीताज किचनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी साबुदाण्याच्या अप्पे करण्यासाठी शाबू भिजवलेला आहे आणि याच्या अगोदरच खिचडीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाबू कसा भिजवायचा ते देखील सांगितलेलं आहे. शाबू कसा भिजवायचा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही तो खिचडीचा व्हिडिओ बघू शकता. तर इथे मंडळी, मी 1 वाटी शाबू रात्रभर भिजवलेला आहे. तुम्ही 4-5 तास देखील भिजवू शकता. त्याच्यानंतर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला एवढे लागणार नाहीत, तरी पण आपण आमटी देखील करणार आहोत, त्यामुळे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता हे जे शाबू आहेत, आपण याचे एकदम मऊ असे अप्पे करणार आहोत. तर आपल्याला कुरकुरीत अप्पे करायचे नाहीत, मऊ अप्पे करायचे आहेत. तर त्याच्यासाठी हा शाबू मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. जास्तही बारीक करून घ्यायचं नाही, फक्त एकदा दोनदा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. इथे दिसत आहे. तर मी सगळा शाबू पल्स मोडवर फिरवून घेतलेला आहे. म्हणजे सगळा म्हणजे 1-2 भांडे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहेत आणि जो बाकीचा शिल्लक राहिलेला आहे तो शाबू मी तसाच याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, जेणेकरून काही त्याच्यामध्ये अखंड देखील शाबू दिसेल. त्यामुळे मी एकदम सगळा देखील शाबू त्याच्यामध्ये मिक्स केलेला, बारीक मिक्स करून घेतलेला नाही. फक्त पल्स मोडवरच फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या शाबूचे थोडेसे तुकडे होतील किंवा शाबू मोडला जाईल. आणि बाकीचा जो राहिलेला आहे अर्धी वाटी, तो मी त्याच्यामध्ये अखंडच भिजवून घेतलेला तसाच घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आणि इथे मी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली होती. तुम्ही चिरून देखील घातलीत तरी देखील चालेल. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आता आपल्याला याच्यामध्ये मॅश करून टाकायचे आहेत. तुम्ही कद्दूकस करून टाकले तरी देखील चालेल, पण शक्यतो करून असे मॅश केले तरी पण उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात. आणि हे आता आपल्याला लागतील तसे मिक्स करायचे आहे. तरी ते मी 2 बटाटे मिक्स केल्यानंतर ते परत सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लागत असेल तरच मी इथं बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. तर 2 बटाट्यामध्ये हे पुरेपूर असं जे अप्पेचं पीठ आहे ते तयार होतं. हे आपल्याला पातळ करायचं नाही, तर फक्त असं मऊसर करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये दही देखील ॲड केलं तरी देखील थोडंसं चालेल, जेणेकरून त्याला अप्पेंना टेस्ट एकदम छान येते. आता ते शाबूत आपले बटाटे मिक्स करून घेतलेले आहे ते 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण अप्पेबरोबर खाण्यासाठी एक आमटी तयार करणार आहोत. तर आपण बटाट्याची तिखट आणि आंबट अशी आमटी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हिरवी मिरची देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर डाग पडूसपर्यंत हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. इथे मिरची देखील भाजून झालेली आहे. तर शेंगदाण्यामध्येच मिरची काढून घ्यायची आहे. शेंगदाणे आणि मिरची थंड झाले की हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मिक्सरला फिरवून घेत असताना याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही. तर ते पाणी न ॲड करताच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता मी ते मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. तर जिरं तुमच्या घरी म्हणजे तुमच्यात जर उपासाला जिरे चालत असेल तर तुम्ही जिरे टाकू शकता, किंवा जिरे तुम्ही नाही टाकले तरी देखील चालेल. जिरे हे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर आपण जो उकडलेला बटाटा होता तो चिरून मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आपण मिक्सरला जे बारीक केलेली शेंगदाणा आणि हिरवी मिरची होती ते देखील मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि तुम्हाला याची थिकनेस जशी पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे दही ॲड केलेलं आहे. तर दही उकळी यायच्या अगोदरच तुम्हाला ॲड करायचं आहे. जर उकळी आल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये दही ॲड केलं तर आमटी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे दही उकळी यायच्या अगोदरच ॲड करायचं. आता इथं देखील तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये याला उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं होतं. आणि आता हे उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर मी ते साईडला ठेवून दिलं. आणि आता आपल्याला अप्पे तयार करायचे आहेत. तर अप्पे तयार करण्यासाठी मी अप्पे पात्राला तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल लावलं तरी देखील चालेल. अप्पे पात्र तूप लावल्यानंतर गरम होते तोपर्यंत आपण अप्पे करण्यासाठी हे जे आपण पीठ भिजवलेलं होतं त्याचे गोळे तयार करून घेऊयात. तर अप्पे पात्र जेवढं आहे त्याच आकाराचे तुम्हाला गोळे तयार करून घ्यायचे आहेत.
इथे आपले आप्पेचे गोळे देखील तयार करून झालेले आहेत, म्हणजे शाबूचे आपले गोळे तयार करून झालेले आहेत आणि आपले आप्पे पात्र देखील गरम झालेले आहे. आता हे गोळे केलेले आपल्याला आप्पे पात्रामध्ये तर आता हे आपण गोळे केलेले आहेत ते आपल्याला आप्पे पात्रामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे, जेणेकरून ते छान असे वापरले जातात. तुम्हाला जर क्रिस्पी करायचे आहे तर हे तुम्ही जास्त उशीर म्हणजे एक 5 ते 10 मिनटं ठेवायचे आहेत. हे मी 3 ते 4 मिनटामध्ये लगेच पलटून घेतलेले आहे. तर मंडळी बघा, हे व्यवस्थित असे पलटले आहेत, थोडेसे बाहेरून क्रिस्पी देखील झालेले आहेत. जर तुम्हाला एकदम क्रिस्पीनेस पाहिजे असेल तर हे 10 ते 15 मिनटं तुम्हाला आप्पे पात्रामध्ये बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे एकदम मस्त असे क्रिस्पी होतात. पण आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत करायचे आहेत, त्यामुळं ते थोडेसेच मी क्रिस्पी करून साईडने भाजून घेतलेले आहेत. आणि आता त्याच्यावर थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं आहे आणि परत आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं हे भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, आषाढी एकादशीसाठी मस्त अशी आपली उपवासाची आप्पेची शाबू आणि बटाट्याची आप्पेची रेसिपी तयार झालेली आहे. तर मंडळी, ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास